Dear student, in the last lecture we have seen history of animal classification, then benefits of animal classification, then next we have seen traditional methods of animal classification. In it we have seen how the kingdom phylum is divided into non-chordates and chordates. Then we have seen the characteristics of notochords. Then next we will see chordates, ज्याला आपण त्या ठिकाणी समपृष्ठरज्जू प्राणी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. वा पुढे की कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेट्स आर ॲज फॉलोज. जे या ठिकाणी असणारे ते काही कॉर्डेट जे आहेत तर त्या कॉर्डेट प्राण्यांची असणारे ते काही वैशिष्ट्य जे आहेत तर ती वैशिष्ट्य त्या ठिकाणी खालील प्रमाणे आपल्याला दिलेली. पहिलं त्या ठिकाणी दिलेले की बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. म्हणजे यांचं असणारं ते काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये असणारा तो काही नोटोकॉर्ड, ज्याला आपण त्या ठिकाणी पृष्ठरज्जू त्या ठिकाणी म्हणतो, हा पृष्ठरज्जू नावाचा आधारक त्या ठिकाणी असतो. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की फॅरेंजियल गिल स्लिट्स आर लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. म्हणजे समोर पृष्ठरज्जू असणारे ते काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये श्वसनासाठी असणारे ते काही कल्ला विदरे जे आहेत तर ती कल्ला विदरे किंवा असणारे ते काही लंग, ज्याला आपण त्या ठिकाणी फुफ्फुस त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, हे फुफ्फुस त्या ठिकाणी श्वसनासाठी आढळून येताना दिसतं. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की चेतारज्जू जो आहे तर तो चेतारज्जू त्या ठिकाणी पुढे आपल्याला सांगितले पहा की नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. म्हणजे असताना तो काही चेतारज्जू जो आहे तर तो चेतारज्जू आपल्याला त्या ठिकाणी शरीराच्या असणारी काही पृष्ठबाजू, ज्याला आपण डॉर्सल, अर्थ नीट लक्षात ठेवा, डॉर्सल म्हणजे पाठीकडचा असणारा तो काही भाग जो आहे तर त्या पाठीकडच्या भागाला आपण त्या ठिकाणी डॉर्सल म्हटलेले. आणि व्हेंट्रल म्हणजे पोटाकडचा असणारा तो काही भाग. या ठिकाणी पहा काय म्हटलेले की सर्वसाधारणपणे चेतारज्जू जो आहे तर तो चेतारज्जू शरीराच्या असणारी काही डॉर्सल म्हणजे पृष्ठबाजू किंवा त्याला त्या ठिकाणी पाठीची असणारी काही बाजू जी आहे तर त्या पाठीच्या बाजूला त्या ठिकाणी असतो. आणि तो कसा असतोय तर सर्वसाधारणपणे इट इज हॉलो म्हटलेले. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी तो कसा असणार आहे तर पोकळ त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतरची फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेली की हर्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड ऑफ द बॉडी. या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते की हृदय जे आहे तर ते हृदय मात्र हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचा असणारा जो काही पोटाकडचा असणारा जो काही भाग जो आहे तर त्या पोटाकडच्या भागाला त्या ठिकाणी असणारे जे काही हृदय जे आहे तर ते हृदय अधर बाजू, त्याला आपण त्या ठिकाणी पोटाकडची असणारी काही बाजू जे आहे तर त्या बाजूकडे त्या ठिकाणी हृदय जे आहे तर ते हृदय त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतं. त्याच्यानंतरचं नेक्स्ट नोटोकॉर्ड इज ए लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर present on dorsal side of the animal body. It keeps the nerve tissue isolated from the remaining body. पण काय सांगितलेले की नोटोकॉर्ड इज ए लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर. ज्या ठिकाणी पृष्ठरज्जू जो आहे तर तो पृष्ठरज्जू शरीराला आधार देणारी लांबच लांब अशा प्रकारची त्या ठिकाणी दोऱ्यासारखी असणारी जी काही रचना त्या ठिकाणी आहे. आणि कशी सांगितली आपल्याला प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द ॲनिमल बॉडी. ही मात्र काय होता नसते अधर बाजूला. आपल्याला लक्षात येता नसते की सर्वसाधारणपणे आपण पाहिले की डॉर्सल साइड म्हणजे पाठीकडचे असणारे जे काही भाग जो आहे तर त्या पाठीकडच्या भागाला या ठिकाणी पृष्ठरज्जू त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. आणि पुढे आपल्याला सांगितलं इट कीप्स द नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम द रिमेनिंग बॉडी. आणि याच्यामुळे काय होतं नसते ते असणारे ते काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्याची असणारी काही रचना जी आहे संरचना जी आहे तर त्या संरचनेमुळे काय होतं नसते तर ते आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला इतर असणारे जे काही बॉडी पार्ट जे आहेत तर त्या बॉडी पार्ट पासून त्या ठिकाणी ते काय होतं नसते आयसोलेट करताना दिसते. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी डायग्राम त्या ठिकाणी दिलेली पहा की डायग्राम मध्ये काय काय दिलेले की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्स त्या ठिकाणी दिलेले समपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांची वैशिष्ट्य दिलेली म्हणजे कोणकोणते त्या ठिकाणी ऑर्गन्स जे आहेत तर त्या ऑर्गन्स त्या ठिकाणी असतात. तर या ठिकाणी आपल्याला टेल फिन दिसते, ज्याला आपण त्या ठिकाणी पुच्छपर त्या ठिकाणी सेफ्टीचा असणार तो काही मागचा भाग त्याला त्या ठिकाणी पुच्छपर म्हटलेले. त्याच्यानंतर या ठिकाणी मसल दाखवलेले स्नायू त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मध्ये आपल्याला या ठिकाणी नोटोकॉर्ड म्हणजे त्या ठिकाणी पृष्ठरज्जू त्या ठिकाणी दिसतोय. त्याच्यानंतर एनस म्हणजे सर्वसाधारणपणे गुदद्वार ज्याच्यामधून मल जो आहे तर तो मल त्या ठिकाणी बाहेर टाकला जातो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला गिल स्लिट्स ज्याला आपण त्या ठिकाणी कल्ला विद्र त्या ठिकाणी म्हणताना दिसतो.
इथे त्या ठिकाणी माउथ दाखवलेला आहे आणि वरच्या बाजूला येलो रंगामध्ये त्या ठिकाणी आपल्याला नर्व कॉर्ड जो आहे तर तो नर्व कॉर्ड ज्याला आपण त्या ठिकाणी चेतारज्जू त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात आले. म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांची वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी त्या आकृतीमध्ये दाखवलेले. आता याच्यानंतर पुढे डू यू नो, तुम्हाला माहित आहे का. आता काय सांगितलं की ऑल कोऑर्डिनेट्स ॲनिमल्स आर ग्रुप्ड टुगेदर इन ए सिंगल फायलम अँड द नेम ऑफ द फायलम इज द सेम, दॅट इज द फायलम कोऑर्डिनेट. की आपल्या लक्षात येतं नसतं की सर्व समपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचा असणारा जो काही समावेश जो आहे तर तो समावेश एकाच फायलम मध्ये म्हणजे एकाच संघामध्ये त्या ठिकाणी केला आहे आणि त्या संघाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला समपृष्ठरज्जू प्राणी संघ अशा प्रकारचं नाव त्याचं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. दिस फायलम हॅज बीन डिव्हायडेड इनटू 3 सब फायला ॲज युरोकॉर्डेटा, सिपिलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्रेटा. आणि हा असणारा जो काही समपृष्ठरज्जू प्राणी संघ जो आहे तर त्याची विभागणी जी आहे तर ती विभागणी 3 उपसंघामध्ये त्या ठिकाणी केलेली. हे 3 उपसंघ म्हणजेच त्या ठिकाणी युरोकॉर्डेटा, सॅपॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा असे 3 त्या ठिकाणी आहेत. पुढे सब फायलम व्हर्टिब्रेटा हॅज बीन फर्दर डिव्हायडेड इनटू 6 क्लासेस ॲज क्लास सायक्लोटोमॅटा, क्लास स्पायसिस, क्लास ॲम्फिबिया, क्लास रेप्टिलिया, क्लास ॲव्हेज अँड क्लास मॅमेलिया. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की हा जो काही सब फायलम व्हर्टिब्रेटा जो आहे काय सांगितले हॅज बीन फर्दर डिव्हायडेड इनटू 6 क्लासेस. म्हणजे सर्वसाधारणपणे व्हर्टिब्रेटा हा जो काही उपसंघ जो आहे तर त्या उपसंघाचं पुन्हा त्या ठिकाणी 6 असणारे जे काही क्लास वर्ग जे आहेत तर त्या वर्गांमध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण त्या ठिकाणी केलेले. आता जे काही 6 क्लास जे आहेत तर ते 6 क्लास कोणते दिलेले. पहिलं आपल्याला दिलेलं आहे सायक्लोस्टोमॅटा. तर सायक्लोस्टोमॅटा त्याला मराठीमध्ये आपण सर्वसाधारणपणे या ठिकाणी चक्रमुखी त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर क्लास स्पायसिस ज्याला आपण मत्स्य म्हणताना दिसतो किंवा मत्स्य वर्ग त्या ठिकाणी म्हटलेले. तिसरा असताना जो आहे तर त्या ठिकाणी क्लास ॲम्फिबिया त्या ठिकाणी दिलेले उभयचर प्राणी पाण्यामध्ये आणि जमिनीवर राहणारे त्यांना आपण त्या ठिकाणी उभयचर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा दिलेला आपल्याला क्लास रॅप्टिला सरीसृप जे सरपटत त्या ठिकाणी चालताना दिसतात त्यांचा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा दिलेला आहे क्लास ॲव्हेज ज्याला आपण पक्षी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि पुढचा क्लास 6वा आपल्याला दिलेले आहे मॅमेलिया सस्तन प्राणी जे त्या ठिकाणी पिलांना जन्म देताना दिसतात. तर अशा प्रकारचे सर्वसाधारणपणे क्लास जे आहेत तर त्या क्लासचं त्या ठिकाणी सायक्लोस्टोमॅटा, क्लास स्पायसिस, क्लास ॲम्फिबिया, क्लास रॅप्टिलिया, क्लास ॲव्हेज आणि क्लास मॅमेलिया अशा 6 गटांमध्ये त्यांचं असणारे जे काही उपसंघ जे आहेत तर त्या उपसंघाचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलेले आहे. पुढे आपल्याला त्या ठिकाणी डिटेलमध्ये त्या ठिकाणी ते पाहिजेत. याच्या पुढे आपल्याला काय दिले तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा की किंगडम ॲनिमलिया जो आहे या किंगडम ॲनिमलियाचं 2 याच्यामध्ये असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. पहिला असणारा आपल्याला दिलेला की सब किंगडम नॉन कोऑर्डिनेट आणि दुसरा असणारा सब किंगडम कोऑर्डिनेट्स त्या ठिकाणी पाहिलेले. त्या ठिकाणी नॉन कोऑर्डिनेट्स आपण त्या ठिकाणी त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेली की नॉन कोऑर्डिनेट्स म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरा असणारा जो काही सब किंगडम आपण त्या ठिकाणी आत्ता पाहिला तर तो पाहिला तर त्या ठिकाणी समपृष्ठरज्जू प्राणी. पुन्हा याच्यामध्ये आपल्याला असणारा जो काही सब किंगडम नॉन कोऑर्डिनेट जे आहेत तर त्याचे पुन्हा आपण 10 फायलम जे आहेत तर ते 10 फायलम त्याच्यामध्ये पाहिले होते. त्याच्यापैकी पहिला फायलम आपल्याला दिलेला आहे प्रोटोझोआ ज्याला आदिजीव आपण म्हणताना दिसतो. दुसरा आपण पाहिलं की पोरीफेरा ज्याला आपण त्या ठिकाणी रंध्रीय प्राणी म्हणताना दिसतो ज्याच्या शरीरावर त्या ठिकाणी छिद्र किंवा रंध्र त्या ठिकाणी असताना दिसतात. त्याच्यानंतरचा तिसरा आपण पाहिला निडारिया किंवा तो निडारिया जे आहे तर त्यालाच आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं की सिलेंटरेटा त्या ठिकाणी म्हटलं होतं. चौथा त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे प्लॅटीहेलिमंथस. हा जो काही प्लॅटीहेलिमंथस ज्याला आपण त्या ठिकाणी चपटे अशा प्रकारचे कृमी किंवा जंत त्या ठिकाणी म्हटलेले. पाचवा आपल्याला दिलेले ॲसिलहेलिमंथस ज्याला आपण गोल प्रकारची कृमी किंवा जंत त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. 6वा आपल्याला दिलेलं आहे ॲनिलिडा ज्याला आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे वलय जे आहे तर ते शरीरावर त्या ठिकाणी वलय त्या ठिकाणी असतं. 7वा आपल्याला दिलेलं आहे आर्थोपोडा त्याच्या बाबतीमध्ये सांगितलं तर आपण 2पेक्षा जास्त पाय त्याच्यामध्ये असतात त्याला संधिपात त्या ठिकाणी म्हटलेले. 8वा दिलेला आपल्याला त्या ठिकाणी मोलुस्का ज्यांचं शरीर त्या ठिकाणी मृदू त्या ठिकाणी असतं उदाहरणार्थ गोगलगाई आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल.
त्याच्यानंतरचं 9वं आपल्याला दिलेलं आहे इकायनोडर्माटा, की ज्यांच्या शरीरावर कटक म्हणजे काट्यांच्या रूपामध्ये असणारे जे काही चर्म म्हणजे कातडी त्या ठिकाणी आढळून येत नसते. आणि 10वं आपल्याला दिलेले तर त्या ठिकाणी हेमिकॉर्डेटा, त्याचा अर्थ आपण मागे त्या ठिकाणी पाहिलाय की अर्ध समपृष्ठरज्जू. अशा प्रकारचे असणारे जे काही नॉन कॉर्डेट जे आहेत तर त्या नॉन कॉर्डेटचा असणारे जे काही फायलम जे आहेत 10 फायलम मध्ये क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन आपण त्या ठिकाणी केले. त्याच्यानंतरचा असणारा जो काही किंगडम ॲनिमलिया जो आहे तर त्याच्यामधला सब किंगडम आपण त्या ठिकाणी कॉर्डेटा त्या ठिकाणी पाहिलाय, की हा जो काही किंगडम कॉर्डेटा जो आहे तर त्याचा पुन्हा त्या ठिकाणी फायलम जो आहे तर तो फायलम त्या ठिकाणी कॉर्डेटा आहे. त्याचे पुन्हा आपल्याला 3 प्रकार त्या ठिकाणी दिलेले. पहिला दिलेला आहे युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सिपेलकॉर्डेटा आणि तिसरा दिलेला आपल्याला व्हर्टिब्रेटा. अशा प्रकारचे त्या ठिकाणी दिलेले. तर त्याच्यापैकी असणारा जो काही व्हर्टिब्रेटा जो आहे तर त्याचे पुन्हा आपल्याला 6 असणारे जे काही क्लास जे आहे तर ते 6 क्लास या ठिकाणी दिलेले. ते पुढे आपल्याला डिटेलमध्ये त्या ठिकाणी पाहिजे. पहिला दिलेला आहे सायक्लोस्टोमॅटा, जो आपण मगाशी त्या ठिकाणी पाहिला की ज्याला आपण चक्रमुखी म्हणताना दिसतो. पायसिस, ज्याला मत्स्य म्हणताना दिसतो. ॲम्फिबिया, ज्याला आपण त्या ठिकाणी उभयचर म्हणताना दिसतो. रॅप्टिलिया, ज्याला आपण सरीसृप म्हणताना दिसतो. ॲव्हेज म्हणजे पक्षी. आणि 6वा असणारा मॅमेलिया म्हणजे सस्तन. अशा प्रकारचे असणारे जे काही 6 क्लास जे आहेत तर त्या 6 क्लासमध्ये असणारे जे काही व्हर्टिब्रेटा जे आहेत तर त्या व्हर्टिब्रेटाचे आपल्याला 6 क्लास त्या ठिकाणी दिलेले. आता पुढे की धिस सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन वॉज इन प्रॅक्टिस टिल नाऊ, म्हणजे आतापर्यंत प्रचलित असलेली प्राणी वर्गीकरणाची ही जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी आहे. पुढे हाऊएव्हर नाऊ डे न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज फॉलोवेड, परंतु सध्या एक नवीनच अशा प्रकारचा वर्गीकरणाचा असणारा जो काही अवलंब जो आहे तर तो अवलंब त्या ठिकाणी प्राणी वर्गीकरणासाठी त्या ठिकाणी केला जातो. We will study this new system of animal classification in brief, आणि म्हणून ही जी काही नवीन वर्गीकरणाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीचा आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी आढावा त्या ठिकाणी घेणार आहे. आता काय सांगितलेलं आहे, ॲट प्रेझेंट अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ रॉबर्ट एच व्हिटाकार ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन किंगडम ॲनिमलिया. आतापर्यंत 8वीला आपण त्या ठिकाणी पाहिले की असणारा जो काही सध्याची असणारी जी काही प्रचलित पद्धती जी आहेत, जी रॉबर्ट व्हिटाकारची असणारी जी काही पंचसृष्टी असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीनुसार फक्त बहुपेशी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचाच असणारा जो काही समावेश जो आहे तर तो समावेश कशामध्ये केलेला आहे की किंगडम ॲनिमलिया म्हणजे प्राणीसृष्टी जी आहे तर त्या प्राणीसृष्टीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. This system of classification is based upon some criteria like body organization, body symmetry, body cavity, germinal layers, segmentation, etc. आणि जी काय असणारी जी काही प्राणी वर्गीकरणाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना पहिलं आपल्याला सांगितलंय की बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे शरीरात्मक तिचं असणारं जे काही संघटन जे आहे तर त्या संघटनानुसार तिचं असणारं जे काही क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर बॉडी सिमेट्री जी आहे म्हणजे सर्वसाधारणपणे शरीराची सममिती 2 सारखे त्या ठिकाणी भाग पडतात का अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बॉडी सिमेट्रीचा विचार त्या ठिकाणी केला. दुसरं आपल्याला सांगितलं की बॉडी कॅव्हिटी म्हणजे त्याच्या आतमध्ये असणारी जी काही पोकळी जी आहे देहगुहा जी आहे तर ती देहगुहा त्या ठिकाणी आहे का. त्याच्यानंतर जर्मिनल लेयर्स म्हणजे जनन स्तर जे आहे तर ते जनन स्तर त्या ठिकाणी नेमके कशा प्रकारचे आहेत. आणि पुढे आपल्याला दिलेलं की सेगमेंटेशन खंडीभवन त्याच्यामध्ये आहे का. उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी असणार जो काही अर्थवाम जे आहे तर त्या अर्थवाम मध्ये खंड आपल्याला त्या ठिकाणी आढळून दिसतात. म्हणजे यासारखे असणारे जे काही मुद्दे जे आहेत की बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेअर, सेगमेंटेशन यासारखे असणारे जे काही मुद्दे जे आहेत तर त्या मुद्द्यांच्या आधारे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. एवढा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.